छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। पैठण एमआयडीसी मधल्या केमिकल कंपनीला आग लागल्याचं समजतंय। या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची देखील माहिती आहे। घटनास्थळी अग्निशमन दल सध्या दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर संभाजीनगर मधल्या केमिकल कंपनीला आग लागलेली आहे। आपले प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमकी ही कोणती कंपनी आहे आणि सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? जी प्राथमिक माहितीनुसार एमआयडीसी मध्ये केमिकल ही कंपनी होती, डाय ही कंपनी बनवत असल्याची माहिती आहे आणि पैठण एमआयडीसी मध्ये आज दुपारच्या दरम्यान या कंपनीत आग लागली। आग लागल्यानंतर तिथे सगळी केमिकल होते आणि त्या केमिकलमुळे मोठा स्फोट झाला आहे। घटनास्थळी आता अग्निशमन दल दाखल झालं आहे। तर छत्रपती संभाजीनगरवरून सुद्धा अग्निशमन दलाचे 2 बंब गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट झालं होतं, त्यानंतर पेपर्स तिथे ठेवले होते, त्यांना आग लागली होती, त्यानंतर आगीचा वेग केमिकल पर्यंत पोहोचला, त्यानंतर स्फोट झाला। आता या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे गेली 2 तास प्रयत्न सुरू आहेत। जी, या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र विशाल, या ठिकाणी कोणी कर्मचारी अडकलेले आहेत का? काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे का? जवळपास 10 ते 12 कर्मचारी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस कंपनीमध्ये होते, मात्र आग पसरता सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। सुदैवाडा आजूबाजूला घरं नाही, एमआयडीसी एरिया आहे आणि या कंपनीच्या आजूबाजूला दुसरी कुठे मोठी इमारत सुद्धा नाही आहे, त्यामुळे जीवितहानी तर नसल्याचं सध्या अग्निशमन दल सांगतंय। मात्र आग विझल्यानंतर ते आतमध्ये जातील, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल। मात्र तुर्तास सर्व लोकांना, जी लोक काम करत होती त्या सर्वांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। नक्कीच विशाल करोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोणतीही जीवितहानी झाली नाही असं कळतंय। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।